हॅलो नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने अर्थशास्त्र या विषयाला किंवा या विषयाशी निगडीत जे काही रिव्हिजन सिरीज बघतो आहोत त्याच्या एका नवीन पार्टमध्ये आज आपण महाराष्ट्राची लोकसंख्या याविषयी सविस्तर जी माहिती आहे ती अभ्यासूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या संदर्भाने जे काही थेरोटिकल पार्ट असेल किंवा भारतातील जे काही लोकसंख्येसंदर्भाने जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहेत ते आपण बघितलेलं आहे. सो ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते व्हिडिओ आधी बघा, जेणेकरून आपल्याला जे काही थेरोटिकल पार्ट ह्याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये विचारला जातो आहे आयोगाद्वारे ते आपल्याला कळून येईल आणि एकंदरीतच भारत आणि महाराष्ट्रातील जो काही कंपॅरिझन आपण विविध लोकसंख्येच्या विविध घटक आहेत त्या बाबतीत आपल्याला करता येईल. ओके. सो आज या व्हिडिओत आपण महाराष्ट्राची लोकसंख्या या शी निगडीत जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सविस्तर अभ्यासूयात. सुरू करूयात. तर सर्वात आधी महाराष्ट्राची लोकसंख्या अभ्यासण्याआधी आपण जे भारताच्या लोकसंख्येसंदर्भाने मागे काही बेसिक फॅक्ट अभ्यासलेले होते त्याचे एक क्विक रिव्हिजन घेऊ समरी स्वरूपाने. तर जेव्हा आपण भारताची लोकसंख्या संदर्भाने बघतो तर एकूण लोकसंख्या आपल्या भारतामध्ये 121 कोटी दिसून येतो, ज्यामध्ये पुरुषांचं प्रमाण 51.5% आणि स्त्रियांचा जो काही प्रमाण आहे तो 48.5% इतका आपल्या भारतीय लोकसंख्येत एकूण लोकसंख्येत दिसून येतो. ग्रामीण लोकसंख्येचा जर विचार केला तर भारतामध्ये 68.80% इतकी लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि शहरी भागातील जी लोक आहेत किंवा शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो प्रमाण आहे तो 31.2% इतका आपल्याला दिसून येतो. दशवार्षिक वृद्धी दर आपल्याला भारतातील जे 2001 ते 2011च्या दरम्यान किती वाढ आपल्या लोकसंख्येमध्ये किती वाढ झाली त्या वाढीच्या दरावरून हे दशवार्षिक वृद्धी दर काढला जातो. तर ते आहे 17.72% इतकी आपल्या भारतीय लोकसंख्येतील दशवार्षिक वाढ दिसून येतो. त्यानंतर आहे म्हणजे टोटल वाढ जर विचारात घेतला तर 18.22 कोटी लोकसंख्येची भर या 10 वर्षामध्ये 2001 ते 2011च्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. भारतातील जी काही लोकसंख्येची घनता आहे ते 382 प्रति चौरस किलोमीटर अंतरावर म्हणजे प्रति चौरस किलोमीटर अंतरावर सरासरी 382 लोक किंवा सरासरी 382 लोकांची संख्या आपल्याला आढळून येतो. त्यानंतर आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत 943 आहे. सरासरी आपले जे काही 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बाल लिंग गुणोत्तर आहे ते भारतातील बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण 1000 पुरुषांमागे 1000 लहान पुरुष बालकांमागे 918 मुलींची संख्या आपल्याला दिसून येतो. ओके. साक्षरता दर आपल्याला किती दिसून येतो भारतातील तर 72.98 अशा एकंदरीत क्विक ब्रीफ या ठिकाणी घेतलेला आहे. याविषयीची जे काही इत्थंभूत माहिती आहे ती आधीच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण लोकसंख्या हे टॉपिक अभ्यासले आहे त्याच्यामध्ये भारतातील लोकसंख्या जे काही 2011ची जनगणना त्या संदर्भाने फॅक्च्युअल गोष्टी, लोकसंख्या धोरण संदर्भाने जे काही थेअरी पार्टवर आपल्याला आयोग पूर्व नाही तर मेन्समध्ये मुख्यतः त्यावर विचारलं जातं ते देखील आपण सविस्तर त्या व्हिडिओमध्ये कंप्लीट म्हणजे फुल ॲनालिसिस केलेलं आहे. ओके. आता आपल्या महाराष्ट्रातील जे काही लोकसंख्या आहे त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी बघूयात आणि मग सविस्तर आपण हळूहळू जाऊयात. ओके. सो महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 11,23,74,333. ॲक्च्युअल जी काही फिगर आहे ते आपल्याला एक्झाममध्ये विचारलेलं होतं, त्यामुळे हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 11,23,74,333 साधारणतः 11.24 कोटी इतकी लोकसंख्या आपल्याला आपल्या महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्राच्या एकंदरीत उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो आणि तिसरा क्रमांक बिहारचा. असे 3 आपल्याला एकंदरीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार हे सर्वाधिक लोकसंख्या या राज्यांमध्ये दिसून येतो आहे. भारतातील जे काही महाराष्ट्रातील जे पुरुष आहेत त्यांच्या जवळपास 5.82 कोटी इतकी लोकसंख्या पुरुषांची जी काही लोकसंख्या आहे ती दिसून येतो. तर त्या तुलनेत महिलांची जी काही महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे ते 5.41 कोटी इतकी दिसून येतो आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येची जर टक्केवारी बघितली म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही जितके लोक राहतात
त्या लोकसंख्येची जेव्हा आपण टक्केवारी काढतो, तर भारतातील एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रात 9.29% लोक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करतात. महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील जो काही दशक वाढ आहे, म्हणजे 2001 ते 2011च्या दरम्यान महाराष्ट्रातील लोकसंख्येत किती वाढ झाली, त्या वाढीच्या प्रमाणानुसार जो काही दर काढलेला आहे तो 15.99. ओके, यावर आयोगाने यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शहरी भागामध्ये आपल्या महाराष्ट्रात किती लोकसंख्येचे प्रमाण दिसून येतो, तर 45.23 आणि ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 54.78 इतकी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी काही बेसिक तुलनात्मक आढावा दिलेला आहे, ते तुम्ही आपल्या PDF मध्ये रीड करू शकता. ओके, आता सविस्तर बघूयात आपले जे काही महत्त्वाचे जे जिल्हे आहेत ज्यामध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या आढळतो किंवा लोकसंख्येचं प्रमाण कुठे जास्त आढळतो, कुठे कमी आढळतो, लिंग गुणोत्तर असेल किंवा घनता असेल, ते आपण सविस्तर बघूयात वन बाय वन. ओके, सो जे काही पहिले 5 जिल्हे बघूयात ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. पहिला आहे ठाणे. ओके, सो ठाणे म्हणजे 2000 जे काही आपला पालघर जिल्हा वेगळा होण्याच्या आधी, ओके, 2014च्या आधी जो काही ठाणे जिल्हा होता, त्या आधीच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक जर लोकसंख्येचं प्रमाण विचारलं, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर विचारलेला असेल तर ते आहे 1.10 कोटी. आणि साधारणतः 2011च्या जनगणनेवर प्रश्न विचारतो आहे, म्हणजे आपल्याला ठाणे त्या ठिकाणी आन्सर करणे अपेक्षित आहे. सो ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या दिसून येतो, 1.10 कोटी, 1.10 कोटी इतकी लोकसंख्या आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे, 94.29 लाख इतकी लोकसंख्या आपल्याला त्या पुणे जिल्ह्यातील दिसून येतो. त्यानंतर तिसरा आहे मुंबई उपनगर, साधारणतः 53.57 लाख लोकसंख्या दिसून येतो. त्यानंतर नाशिक आणि नागपूर, असे हे 5 जिल्हे तुम्ही लक्षात ठेवले तरी चालेल. त्यानंतर आहे शेवटचे 5 जिल्हे कुठले आहेत, तर शेवट म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या ज्या जिल्ह्यामध्ये आढळतो ते जिल्हे कुठले आहेत, तर पहिला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला महाराष्ट्रातील दिसून येतो. ओके, 8.50 लक्ष किंवा 8.50 लाख लोकसंख्या सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे गडचिरोलीमध्ये साधारणतः 10.73 लाख इतकी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हिंगोली, चौथ्यावर वाशिम आणि 5व्या क्रमांकावर भंडारा, असे हे 5 जिल्हे आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, किमान 3 तरी हे 3 सुरुवातीचे 3 आणि शेवटचे 3 तरी आपल्याला आपल्या लॉंग टर्म मेमोरीमध्ये सेव्ह करता आलं तर ते उत्कृष्ट होईल. ओके, सो 3 तरी आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील जे काही 5 जिल्ह्यांमध्ये जे सुरुवातीचे आपण सर्वाधिक जे लोकसंख्या बघितली, तर या 5 जिल्ह्यांमध्ये राज्यातील सुमारे 37% लोकसंख्या वास्तव्यात आहेत. विधानांच्या स्वरूपात स्टेटमेंटमध्ये असा प्रश्न आला तर आपल्याला ते करता यायला पाहिजे, म्हणून हे अशा पद्धतीने मी साईड बाय साईड मी प्रत्येक स्लाईडमध्ये अशा पद्धतीने विधानांच्या स्वरूपात देखील ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2001 साली महाराष्ट्रातील लोकसंख्येत पहिला क्रमांक मुंबई उपनगरचा लागत होता, दुसरा क्रमांक ठाणेचा आणि तिसरा क्रमांक पुणेचा. मात्र 2011च्या जनगणनेनुसार पहिला क्रमांक ठाणे, दुसरा पुणे आणि तिसरा मुंबई उपनगर. प्रशासकीय विभागाचा जर विचार केला की कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या दिसून येते, तर ते आहे पहिल्या क्रमांकावर कोकण या प्रशासकीय विभागात साधारणतः 28.60 लक्ष इतकी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. तर सर्वात कमी जर विचार केला तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये साधारणतः 11.25 लक्ष इतकी लोकसंख्या आपल्याला दिसून येते. ओके, सर्वाधिक म्हटलं तर कोकण विभाग, सर्वात कमी म्हटलं तर अमरावती विभाग. ओके, आता पुढे जाऊयात. त्यानंतर आहे 10 वार्षिक वाढ. 10 वार्षिक वाढ म्हणजे काय, तर 10 वर्षामध्ये 2001 मध्ये किती लोकसंख्या होती आणि 2011 मध्ये किती लोकसंख्या झाली, तर प्रत्येक वर्षी किती टक्केच्या दराने ती वाढत गेली, असे एकूण 10 वर्षामध्ये किती टक्के दराने वाढले, तर यालाच आपण दशवार्षिक वाढ म्हणत असतो आणि या पद्धतीने आपण ते दर्शवित असतो. ओके, सो 2001 ते 2011 या दशवार्षिक काळात महाराष्ट्रात जो काही लोकसंख्या वाढीचा दर होता तो 15.99. ओके, ॲक्युरेट लक्षात ठेवा, काही ठिकाणी 16.00 असं दिलेलं आहे, पण 15.99 यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो हे आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके,
जर राष्ट्रीय पातळीवर जर विचारात घेतला तर ते आहे 17.64%. ओके, म्हणजे भारताचा विचार केला तर 17.64% दशवार्षिक वाढ आपल्याला दिसून येतो. आणि महाराष्ट्रातील जो काही 2001 ते 2011च्या दरम्यानचा जो काही दशवार्षिक वाढ आहे, वाढीचा जो दर आहे तो 15.99% इतके आपल्याला दिसून येतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जर भारताच्या लोकसंख्या वाढीच्या दरात महाराष्ट्राचा जर दशवार्षिक वाढीचा विचार केला तर 21वा क्रमांक लागतो. ओके, 21st रँक आपला या दशवार्षिक वाढीमध्ये आपल्या देशाच्या बाबतीत लागतो. 1961 आणि 1971 दरम्यान वाढीचा सर्वोच्च दर आपल्याला 27.45% इतका दिसून येतो. का 1961 इथं घेतलेलं आहे तर ते 1960मध्ये जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी जी जनगणना झालेली होती त्यानुसार, म्हणजे 1961 ते 1971च्या दरम्यान जो काही वाढ घडून आला तर त्या अनुषंगाने हे या ठिकाणी घेतलेलं आहे. कदाचित यावर जर आयोगाने प्रश्न विचारला तर ते आपल्याला देता यायला पाहिजे. सो 27.45 म्हणजे सर्वाधिक वाढीचा दर होता महाराष्ट्रात. ओके, सर्वाधिक दशवार्षिक वाढ जर प्रशासकीय विभागानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल छत्रपती संभाजीनगर 19.85. त्यानंतर आहे नागपूर, सर्वात कमी नागपूर. ओके, सो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वाधिक दशवार्षिक वाढ 19.85 इतकी दशवार्षिक वाढ दिसून येतो. आणि सर्वात कमी प्रशासकीय विभागात विचार केला तर 10.03% इतकी जे काही दशवार्षिक वाढ आहे तर या नागपूर प्रशासकीय विभागात दिसून येतो. ओके, आता जिल्ह्यानुसार जर विचार केला तर ठाणेमध्ये सर्वाधिक जे काही ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आपल्याला दशवार्षिक वाढीचा जो प्रमाण आहे तो दिसून येतो 36.01%. त्यानंतर आहे पुणे 30.37%. त्यानंतर तिसरा आहे छत्रपती संभाजीनगर 27.76%. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर येतो नंदुरबार आणि 5व्या क्रमांकावर नाशिक. ओके, सो अशा पद्धतीने ठाणेमध्ये सर्वाधिक दशवार्षिक वाढ दिसून येतो. सर्वात कमी जे काही दशवार्षिक वाढीच्या बाबतीत सर्वात कमी असणारा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये दशवार्षिक वाढ निगेटिव्हमध्ये आहे तर ते आहे मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या 3 जिल्ह्यांमध्ये जे काही दशवार्षिक वाढीचा जो प्रमाण आहे तो नकारात्मक आहे. नकारात्मक म्हणजे 2001मध्ये जितकी लोकसंख्या होती त्यापेक्षा कमी लोकसंख्या या 3 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे जी काही वाढलेली लोकसंख्या होती त्यापेक्षा कमी वाढलेली लोकसंख्या या 3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे निगेटिव्हमध्ये गेलेलं आहे. ओके, सो सर्वात कमी मुंबईमध्ये निगेटिव्हमध्ये जास्त आपल्याला दिसून येतो. इथे जवळपास -7.56%. त्यानंतर आहे रत्नागिरी -4 म्हणजे -4.8%. आणि त्यानंतर तिसरा जो सर्वात कमी आहे तो -2.2% इतकी जी काही दशवार्षिक वाढ आहे तर या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर वर्धा, ज्यामध्ये 5.17% इतकी जी काही दशवार्षिक वाढ जी आहे ती झालेली आहे. आणि 5व्या क्रमांकावर आहे भंडारा. ओके, सो अशा पद्धतीने आपण दशवार्षिक वाढ या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर आहे लोकसंख्येची घनता. आता महाराष्ट्राच्या संदर्भात जी काही लोकसंख्येची घनता आहे, म्हणजे दर चौरस किलोमीटर प्रति क्षेत्रामध्ये जी काही सरासरी लोकसंख्या आढळते त्यावरून आपण ही लोकसंख्येची घनता मोजत असतो. ओके, सो 2011च्या अंतिम आकडेवारीनुसार महाराष्ट्राची जी काही लोकसंख्येची जी घनता आहे ती 365 चौरस किलोमीटर इतकी आपल्याला दिसून येतो. आणि जर आपण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे भारताच्या स्तरावर बघायचं झालं तर आपल्याला दिसून येतो काय तर 382. ओके, राष्ट्रीय स्तरावर जी काही घनता आहे ती 382 दर चौरस किलोमीटर क्षेत्रामधील 382 लोक आपल्याला दिसून येतात. तर महाराष्ट्रामध्ये 385. आणि राष्ट्रीय स्तरापेक्षा जर महाराष्ट्राचा विचार केला तर 17 पॉईंट्स, ओके, 17 पॉईंट्सनी कमी आपल्याला दिसून येतो. ओके, अशा स्वरूपाचा देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो या पद्धतीने देखील आपल्याला ते विधाने लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ओके, सो 85, 82, 382 आणि महाराष्ट्रातील 365. सो जवळजवळ 17 पॉईंट्सनी आपली महाराष्ट्राची जी घनता आहे ती कमी दिसतो आहे. त्यानंतर 2011मध्ये जी काही महाराष्ट्राची घनता होती ती 315 होती आणि 2011मध्ये ती किती झालेली आहे 365. सो एकंदरीत 50 पॉईंट्सनी किंवा 50 गुणांनी यामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने स्टेटमेंट स्वरूपात देखील आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके, सो सर्वाधिक जे काही घनता आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून येतो ते बघायचं आहे. सर पहिले 5 जिल्हे आपण जर विचारात घेतलं तर आपल्याला असं दिसून येतं की मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये
20,980 प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रावर इतकी घनदाट लोकसंख्या त्या ठिकाणी दिसून येतो, म्हणजे इतकी घनता त्या ठिकाणी दिसून येतो. एकंदरीतच आपण तिथं मुंबईत गेल्याच्यानंतर जर तिथं धारावी क्षेत्र वगैरे किंवा धारावी स्लम जो एरिया आहे तिकडे गेल्याच्यानंतर अफाट पद्धतीने ते जी काही लोकसंख्येचा जो काही विस्फोट आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीने प्रचंड प्रमाणात आपल्याला लोकसंख्या त्या ठिकाणी दिसून येतो. सो जी काही सर्वाधिक लोकसंख्येची जी घनता आहे ते मुंबई उपनगरमध्ये 20,980, त्यानंतर मुंबई शहरमध्ये 19,652, त्यानंतर ठाणे 1,157 जी काही घनता आहे ती आपल्याला ठाणे जिल्ह्यात दिसून येतो. त्यानंतर आहे पुणे 603 आणि कोल्हापूर 504. सो अशा पद्धतीने 5 जिल्हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ओके. सो एक मित्रानं मला ट्रिक सांगितलेली यावर कशा पद्धतीने सर्वाधिक लोकसंख्या लक्षात ठेवायचं, तर ते लक्षात ठेवा. नगर शहर ठप्प केले. ओके. लोकसंख्येच्या घनतेनं नगर शहर ठप्प केले. नगर शहर ठप्प म्हणजे ठाणे ठ आणि प पुणे केलेसाठी कोल्हापूर. सो अशा पद्धतीने देखील तुम्ही किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही ट्रिक्स वगैरे बनवून ते लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर आता सर्वात शेवटचे जिल्हे ज्यामध्ये अत्यंत कमी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येतो ते जिल्हे कुठले आहेत आपल्या महाराष्ट्रात. सो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात कमी लोकसंख्येची घनता दिसून येतो. साधारणतः 74 इतकी लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रावर आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सिंधुदुर्ग 163, त्यानंतर चंद्रपूर तिसऱ्या सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर 193. चौथ्या क्रमांकावर सर्वात कमी जर विचार केला तर रत्नागिरी 197 आणि 5वा आहे 204 ज्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता आहे ती आहे यवतमाळ. सो अशा पद्धतीने कमी आणि जे काही जास्त आहे ते तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके. सो सर्वात कमी लोकसंख्येची जी घनता आहे ती गडचिरोलीमध्ये 74 इतकी आहे. ओके. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग 163 आणि त्यानंतर चंद्रपूर. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊयात. त्यानंतर येतो लिंग गुणोत्तर. आता दर हजारी पुरुषांमागे जे काही स्त्रियांचा जो प्रमाण असतो तर त्यानुसार आपण लिंग गुणोत्तर काढत असतो. ओके. सो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जी काही लिंग गुणोत्तराचा जो दर होता तो आपल्याला 1,000 पुरुषांमागे 929 स्त्रिया दिसून येतो. ओके. जे की राष्ट्रीय स्तरावर हे जे प्रमाण आहे ते आपल्याला 943 असल्याचे दिसून येतो. ओके. राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण आपल्याला 943 असल्याचे दिसून येतो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते 929 म्हणजे जवळजवळ डिफरन्स कितीचे आहे ते तुम्ही आता काढू शकता. यानुसार किती डिफरन्स आहे. ओके. म्हणजे साधारणतः आपल्याला 14ची डिफरन्स काय या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. 14 पॉईंट्सने आपण कमी आहोत राष्ट्रीय जे काही लिंग गुणोत्तर आहे त्यापेक्षा. त्यानंतर आहे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरामध्ये 22वा क्रमांक लागतो आहे. राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राचे जे काही लिंग गुणोत्तर आहे ते 14 पॉईंट्सने कमी आहेत. ओके. स्वतःच आपण हे बघितलेलं आहे. सन 2001 ते 2011च्या दशवार्षिक कालखंडामध्ये जे काही महाराष्ट्रात लिंग गुणोत्तराच्या जो काही प्रमाणामध्ये जी वाढ झाली त्यानुसार 2001 मध्ये जे काही लिंग गुणोत्तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होते ते 922 होते. ते 922 वरून आता फक्त 929 झाले. म्हणजे केवळ 7 पॉईंट्सनी किंवा 7 गुणांनी आपण ते वाढलेले आहे किंवा 7 पॉईंट्सने वाढलेले आहे असे आपण म्हणू शकतो. ओके. सो 922 वरून 929 झालेला आहे. जर प्रशासकीय विभागानुसार जर आपण उतरता क्रम लावला, ओके, की कुठल्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे प्रमाण किंवा लिंग गुणोत्तर दिसून येतो, त्यानंतर सर्वात कमी तर सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे प्रमाण आपल्याला नागपूर प्रशासकीय विभागामध्ये दिसून येतो, ज्या ठिकाणी 964 दर हजारी पुरुषांमागे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अमरावती 944, त्यानंतर पुणे 941, त्यानंतर आहे नाशिक 938, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 931 आणि त्यानंतर कोकण 894. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे लिंग गुणोत्तराचे प्रमाण उतरत्या क्रमाने प्रशासकीय विभागानुसार आपल्याला लावता यायला पाहिजे. ओके. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणमध्ये सर्वात कमी लोकसंख्येची लिंग गुणोत्तराचे जो काही प्रमाण आहे तो दिसून येतो. आता सर्वाधिक जे काही जिल्ह्यानुसार आपण सर्वाधिक लिंग गुणोत्तरामध्ये कुठले जिल्हे अव्वल आहेत किंवा आघाडीवर आहेत आणि कुठले पिछाडीवर आहेत ते बघूयात. सो पहिले 5 जिल्हे ज्यामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यातील जी काही लिंग गुणोत्तराचे जे प्रमाण आहे तो दर 1000 पुरुषांमागे 1122 इतकी आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग यामध्ये 1036 आपल्याला दर 1000 पुरुषांमागे म्हणजे 1000पेक्षा ते
जास्त आपल्याला या ठिकाणी लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांचे प्रमाण दिसून येतो. कारण काय असेल तर जे काही पुरुषांचा जो काही या ठिकाणी जवळपासच्या जो काही इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये विशेषतः मुंबई ठाणेसारख्या जे काही इंडस्ट्रियल एरियामध्ये त्यांचा जो काही स्थलांतर झालेलं आहे त्या स्थलांतरावरून तेथील पुरुषांचा जो एकंदरीत प्रमाण आहे तो कमी झाल्याचे दिसून येतो आणि एकंदरीतच स्त्रियांचा जो प्रमाण आहे ते वाढल्याचे दिसून येतो. सो अशा पद्धतीने रत्नागिरीमध्ये 1122 लिंग गुणोत्तर आणि सिंधुदुर्गमध्ये 1036. त्यानंतर आहे गोंदिया या ठिकाणी 999 तिसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर सातारा 988, भंडारा 982. ओके. सो अशा पद्धतीने 5 जिल्हे लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात कमी जो काही लिंग गुणोत्तर आहे तो मुंबई शहर ऑफकोर्स, ज्या ठिकाणी पुरुषांचं प्रमाण जास्त असतो कारण ते बाहेरून स्थलांतर करून आलेले असतात. ओके. आणि एकंदरीत ज्या काही सामाजिक गोष्टी वगैरे असतील त्यानुसार देखील आपण ते जास्त प्रमाणामध्ये जे काही लिंग गुणोत्तराचे प्रमाण आहे ते स्थलांतरामुळे देखील त्याच्यावर आपल्या या लिंग गुणोत्तराच्या याच्यावर प्रभाव पडल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सो मुंबई शहरामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर दिसून येतो. किती आहे? साधारणतः 832 लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे दिसून येतो. त्यानंतर आहे उपनगर, मुंबई उपनगर 860. त्यानंतर आहे ठाणे 886. त्यानंतर आहे पुणे 915 आणि 5व्या क्रमांकावर आहे बीड 916. सो अशा पद्धतीने सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे हे 3 जिल्हे लक्षात ठेवा. जवळजवळचे शहर, उपनगर आणि ठाणे. ओके. आता पुढे जाऊयात. या ठिकाणी आता बाललिंग गुणोत्तर या संदर्भाने बघूयात की बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर साधारणतः 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे काही मुलं मुली आहेत त्यांच्या प्रमाणानुसार जे काही लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वर्षाच्या दरम्यान 1000 मुलांमागे किती मुली आहेत त्याच वयोगटातील त्यानुसार आपण हे बाललिंग गुणोत्तर काढत असतो. सो महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला जे काही लिंग गुणोत्तराचे प्रमाण आहे ते 1000 बालकांमागे किंवा 1000 मुलांमागे आपल्याला 0 ते 6 वयोगटातील 894 मुलींची संख्या दिसून येतो. ओके. 894 केवळ. आणि जर राष्ट्रीय स्तरावर त्याची विचार केला तर 919 इतका तो प्रमाण दिसून येतो. म्हणजे साधारणतः आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता कितीने या ठिकाणी घट झालेली आहे. ओके. जवळजवळ 15 या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो साधारणतः राष्ट्रीय स्तरापासून आपल्या जे काही महाराष्ट्रामध्ये जो लिंग गुणोत्तर बाललिंग गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये कितीने घट झालेली आहे तर साधारणतः 25 पॉईंट्सनी कमी झाल्याचे दिसून येतो. तर 2011मध्ये जे लिंग गुणोत्तराचे जे प्रमाण होते तो 913 होते. ओके. बाललिंग गुणोत्तराचे जे प्रमाण होते महाराष्ट्रातील ते 913 होते. ते आता 894 म्हणजे कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. साधारणतः 19 जे काही बालिकांची संख्येत घट झाल्याचे किंवा बालिकांचा जो प्रमाण होता त्याच्यामध्ये 19 पॉईंट्सनी कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कुठले आहेत तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि नंदुरबार हे 5 जिल्हे लक्षात ठेवा. गडचिरोलीमध्ये 961 आपल्याला बाललिंग गुणोत्तर दिसून येतो. त्यानंतर गोंदियामध्ये 956, चंद्रपूरमध्ये 953, भंडारामध्ये 950 आणि नंदुरबारमध्ये 944. ओके. सो सुरुवातीचे जे 4ही जिल्हे आहेत ते विदर्भातील आहेत. अशा पद्धतीने स्टेटमेंट स्वरूपात देखील तुम्ही लक्षात ठेवा. बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत जर प्रश्न आला की बाललिंग गुणोत्तरात सुरुवातीचे 4ही जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर विदर्भातील सुरुवातीचे जे सर्वाधिक लिंग गुणोत्तराच्या बाबतीत विदर्भ अग्रेसर आहे बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत बोलतोय. तर अशा स्वरूपाच्या स्टेटमेंट वर प्रश्न आला तर ते आपल्याला बरोबर आहे की नाही हे आपल्याला त्या क्षणी लक्षात यायला पाहिजे. ओके. सो गडचिरोली 961, गोंदिया 956 आणि चंद्रपूर 953 हे तरी किमान लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर. ओके. या ठिकाणी लिंग गुणोत्तर म्हटलं तर ते बाललिंग गुणोत्तरच समजायचं बरं का. तर या ठिकाणी सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर ज्यामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी दिसून येतो 807. 1000 0 ते 6 वयोगटातील मुलांमागे त्याच वयोगटातील 807 इतकेच बालिका किंवा मुली त्या ठिकाणी बीड या जिल्ह्यात दिसून येतो. ओके. सर्वात कमी. त्यानंतर आहे जळगाव 842. त्यानंतर नगर. ओके. 852. सो अशा पद्धतीने बीडमध्ये सर्वात कमी. त्यानंतर दुसऱ्या सर्वात कमी जो जिल्हा आहे त्या जळगाव 842. त्यानंतर आहे अहमदनगर 852.
औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर 858. त्यानंतर आहे कोल्हापूर 863. ओके, सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. सो त्यानंतर पुढे जाऊयात. आता साक्षरता जी काही आपण साक्षरता कुणाला म्हणतो, तर जी व्यक्ती कोणतीही भाषा समजून घेऊन वाचू लिहू शकते अशी व्यक्ती तिला आपण साक्षर म्हटले जाते. मात्र जनगणनेच्या दृष्टीने जे काही 7 वर्षाखालील जे मुलामुली आहेत ते त्यांना निरक्षर समजले जाते. भलेही ते शाळेत जात असतील, त्यांना लिहिता वाचता येत असेल, ओके, तरी त्यांना निरक्षर म्हणजे या साक्षरतेचा जो काही कॉन्सेप्ट आहे किंवा जी काही संकल्पना आहे त्यांचा समावेश त्या 7 वर्षापेक्षा खालील मुलामुलींचा समावेश या साक्षरतेच्या याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये किंवा संकल्पनेत समावेश होत नाही. ओके, सो महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही साक्षरतेची जी टक्केवारी आहे ती आपल्याला 82.30 इतकी साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार दिसून येतो. ओके, आणि जास्त साक्षरतेची जी काही ठिकाणे आहेत ते 13 जिल्ह्यांमध्ये, आपल्या महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक साक्षरता दर असल्याचे दिसून येतो. ओके, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 8.16 कोटी लोक साक्षर असल्याचे दिसून येते, ज्यापैकी पुरुषांचे जे प्रमाण आहे ते पुरुष साक्षरता टक्केवारी आपल्याला 88.4%, तर स्त्री साक्षरता टक्केवारी किंवा दर जो आहे तो 75.90%. ओके, सो पुरुष साक्षरता दर किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर 88.4% किंवा 40 ते म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर स्त्री साक्षरता दर आहे ते 75.9%. ओके, त्यानंतर प्रशासकीय विभागानुसार जर साक्षरता टक्केवारीचे जर उतरता क्रम लावला की कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण आहे, कुठल्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी, तर आपल्याला दिसून येतो की जे काही कोकण विभाग आहे तर कोकण विभागामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये 86.59% आपल्याला जे काही टक्केवारी टक्केवारी ती दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती 85.3%. त्यानंतर नागपूर 84.53%. त्यानंतर पुणे 82.72%. त्यानंतर नाशिक 77.96% आणि छत्रपती संभाजीनगर सर्वात कमी साक्षरतेच्या प्रमाणानुसार 76.43. ओके, सो अशा पद्धतीने प्रशासकीय विभागानुसार देखील या ठिकाणी साक्षरतेचे जे काही टक्केवारी आहे ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पहिले जे काही 5 जिल्हे आहेत ते 5 जिल्हे बघू की ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण दिसून येतं. तर मुंबई उपनगर ज्यामध्ये 89.90% साक्षरता दर दिसून येतो. त्यानंतर शहर ज्यामध्ये 89.20% साक्षरता दर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे नागपूर 88.4%. त्यानंतर आहे अकोला 88.10% आणि अमरावती 87.40%. ओके, सो हे जे 2 जिल्हे सोडले तर आपल्याला हे तीनही जिल्हे आपल्याला विदर्भातील असल्याचे या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो उपनगर सर्वाधिक साक्षरता दर असणारा जिल्हा आपण म्हणू शकतो 89.90%. त्यानंतर आहे मुंबई शहर 89.20%, नागपूर 88.40%, त्यानंतर आहे अकोला 88.10% आणि अमरावती 87.40%. आता सर्वात कमी साक्षरता दर असणारे जे जिल्हे आहेत ते बघूयात. तर सर्वाधिक कमी साक्षरता दराच्या बाबतीत आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर दिसून येतो, ज्या ठिकाणी 64.40% इतके जे काही साक्षरतेचा जो प्रमाण आहे तो दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे दुसरा सर्वात कमी जिल्हा कमी साक्षरता दर असणारा जिल्हा आहे जालना 71.50%. त्यानंतर धुळे 72.80%. त्यानंतर चौथा सर्वात कमी साक्षरता दर असणारा जिल्हा आहे परभणी या ठिकाणी 73.30% आणि पाचवा जो जिल्हा आहे सर्वात कमीनुसार तर ते आहे 74.40% गडचिरोली. ओके, सो असे हे 5 जिल्हे किंवा किमान 3 जिल्हे तरी लक्षात ठेवा. ओके, सुरुवातीचे 3 जिल्हे आणि शेवटचे 3 जिल्हे नंदुरबार, जालना आणि धुळे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण साक्षरतेबद्दल बघितलेलं आहे. त्यानंतर आता ग्रामीण व नागरी लोकसंख्येबद्दल जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते बघूयात. तर सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात जे काही ग्रामीण लोकसंख्ये दिसून येते ते सुमारे 6.16 कोटी इतकी लोकसंख्या आपल्याला ग्रामीण भागात दिसून येतो. तर एकूण लोकसंख्येची जी काही ग्रामीण लोकसंख्येची जी टक्केवारी आहे ते 54.77%. ओके, आणि राष्ट्रीय स्तरावर हेच जे प्रमाण आहे ते 68.54% आपल्याला दिसून येतो. ओके, सो ग्रामीण भागामध्ये जर महाराष्ट्राच्या किती टक्के लोक ग्रामीण भागामध्ये वास्तव्यात आहेत असा जर प्रश्न आला तर 54.77%. तर नागरी भागामध्ये जे त्या लोकांची म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नागरी भागामध्ये असणाऱ्या लोकसंख्येची जी काही टक्केवारी आहे ती 45.23% इतकी दिसून येतो. ओके, त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर 31.16% आपल्याला ही टक्केवारी दिसून येतो.
सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार भारतात नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथम क्रमांक गोवा, ओके, दुसरा क्रमांक तामिळनाडू, तिसरा क्रमांक केरळ आणि चौथा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. ओके, सो अशा पद्धतीने यावर देखील प्रश्न विचारले. काही ठिकाणी आपल्याला तामिळनाडू हे सर्वाधिक स्टेटनुसार अशा पद्धतीने दिलेलं आहे. मात्र तुम्ही ॲक्च्युअल जी काही जनगणनेची जी आकडेवारी आहे, अंतिम आकडेवारी, तर अंतिम आकडेवारीनुसार आपण गेलं तर आपल्याला लक्षात येईल सर्वाधिक जी काही नागरी लोकसंख्या असण्याचे प्रमाण म्हणजे टक्केवारीनुसार, तर गोवा या राज्यामध्ये 62% त्या राज्यातील जे काही लोक आहेत ते 62% लोक हे नागरी भागात राहतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू 48.45, तिसरा आहे केरळ 47.72, चौथा आहे महाराष्ट्र 45.23%. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि जर एकंदरीत केंद्रशासित प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य याच्या एकूणात जर विचारलं तर सर्वाधिक नागरी भागात राहणारे जे लोक आहेत ते आपल्याला दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात दिसून येतो. सो हे देखील लक्षात ठेवा. ओके, नोट डाऊन करून ठेवा किंवा कुठेतरी आपल्याला हे लक्षात किंवा या PDF मध्ये ते अवेलेबल करून दिली जाईल. मात्र तरी पण तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. ओके, सो आता सर्वाधिक ग्रामीण आणि सर्वाधिक नागरी व सर्वाधिक ग्रामीण लोक असणारे जे जिल्हे आहेत ते बघूयात. सो जेव्हा आपण नागरी भागाचा विचार करतो तर नागरीमध्ये किती नागरी क्षेत्रामध्ये जे राहणारे लोक आहेत, ओके, त्याबद्दल जर विचार केला किंवा नागरीकरण झालेले एकूण शहरांचा बद्दल किंवा नागरी क्षेत्राच्या बद्दल विचार केला तर सर्वाधिक जे काही नागरीकरणाचे जो प्रमाण झालेलं आहे ते मुंबई शहर 100% त्याचे आपण शहरीकरण झाल्याचे दिसून येतो. ओके, नागरीकरण. त्यानंतर आहे मुंबई उपनगर 100% हे देखील. त्यानंतर ठाणे 77% नागरीकरण म्हणजे 77% लोक त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील एकूण टक्केवारीचा जो विचार करता 77% लोक हे शहरामध्ये वास्तव्यात आहेत. ओके, नागपूरमध्ये 68.3% लोक दिसून येतात. तर पुणे या जिल्ह्यामध्ये 61% लोक हे शहरी भागामध्ये वास्तव्यात असल्याचे दिसून येतो. हे एकूण लोकसंख्येच्या बाबतीत आहे. ओके, आता मुंबई शहर आणि मुंबई नगर हे वास्तविकता हे शहरच असल्याने या ठिकाणी ग्रामीण लोकसंख्येचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हे 100% या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमाण दिसून येणार आहे. ग्रामीण म्हणजे ग्रामीणांचं प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दिसून येतो तर ते आहे गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येतील जो काही प्रमाण आहे गडचिरोलीतील ते 89% जे लोक आहेत ते ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 87.4% लोक ग्रामीण भागात राहतात. त्यानंतर हिंगोली 84.8% लोक. त्यानंतर आहे रत्नागिरी चौथ्या क्रमांकावर आहे 84.7% आणि नंदुरबार 83.3%. सो अशा पद्धतीने गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली, रत्नागिरी आणि नंदुरबार हे ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक राहणारे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे. ओके, जर याचा उलट विचारात घेतलं तर हे करता येईल. ओके, म्हणजे सर्वाधिक नागरी लोकसंख्येमध्ये राहणारे त्याचा जर विरुद्ध विचारला की सर्वात कमी नागरी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो सर्वात कमी, तर ते आहे गडचिरोली. ओके, कारण यामध्ये जवळपास 11% नागरी भागात राहणारे लोक दिसून येतात. सो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एकाचा जो या ठिकाणी आपण उलट जरी केला तरी ते आपल्याला लक्षात येईल. ओके, होपसो तुम्हाला ते कळलेलं असेल. सो अशा पद्धतीने आपण जे काही ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या आहे ते बघितलेलं आहे. प्रमाण लक्षात ठेवा, ग्रामीण भागामध्ये 54.77% आपल्या महाराष्ट्रात आणि शहरी भागात जे काही प्रमाण आहे ते 45.23%. ओके, आणि भारताच्या स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर 68.54% इतकी लोकसंख्या एकूण लोकसंख्येतील हे ग्रामीण भागात वास्तव्यात आहेत. तर शहरी भागामध्ये वास्तव्यात असणारे जे लोकांचं प्रमाण आहे राष्ट्रीय स्तरावर ते 31.16%. ओके, आता धर्मनिहाय लोकसंख्या बघू. ॲक्च्युली फारसं काही या ठिकाणी बघायचं नाही. तर जे काही विविध धर्म आहेत त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या धर्माचं जास्तीत जास्त लोक राहतात हे आपल्याला पर्सेंटेजनुसार माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिंदुइझम म्हणजे जे काही हिंदू धर्मातील लोकसंख्येचा जो प्रमाण आहे तो एकूण लोकसंख्येतील 79.83% इतकी लोक हे हिंदू धर्मातील आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतो. त्यानंतर आहे 11.54% मुस्लिम जे काही मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे ते आपल्या महाराष्ट्रात दिसून येतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बुद्धिस्ट हे दिसून येतो. पहिल्या क्रमांकावर हिंदू धर्मातील जे काही लोकसंख्या आहे. त्यानंतर आहे बहुसंख्यांकामध्ये त्यानंतर मुस्लिम. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बौद्धिस्ट जी काही लोकसंख्या ती दिसून येतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर
जी काही जैनिझम आहे 1.25% इतकी एकूण लोकसंख्येचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने हे 4 लक्षात ठेवा. हिंदू, त्यानंतर आहे मुस्लिम, त्यानंतर बुद्धिझम आणि जैनिझमचं जो प्रमाण आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असल्याचे या ठिकाणी दिसून येतो. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. ओके, सो यांच्याविषयी आपण या प्रवर्गाविषयीची जी काही लोकसंख्या आहे ते बघूयात. सो अनुसूचित जातीची जी काही लोकसंख्या आहे, शेड्यूल कास्टची जी एकूण अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येची जी काही संख्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती जातींना या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तर 59 इतक्या ज्या जाती आहेत त्या या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये मोडत आहेत सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके, 59. सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची जी लोकसंख्या आहे ती 1.33 कोटी 1.33 कोटी इतकी लोकसंख्या होती, जी एकूण लोकसंख्येच्या म्हणजे एकूण महाराष्ट्रातील जी काही लोकसंख्या आहे त्यातील त्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते 11.8% आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे भारतातील जे काही एकूण जी लोकसंख्या आहे शेड्यूल कास्ट प्रवर्गातील ते 20.14 कोटी आहे. ते आपल्याला त्या एकूण 20.14 कोटी भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती या प्रवर्गातील लोकसंख्या आपल्याला आढळून येतो, तर 6.6 इतकी जी टक्केवारी आहे ते आपल्या महाराष्ट्रात दिसून येतो. ओके, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जितकी लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के लोक या प्रवर्गातील आपल्या महाराष्ट्रात वास्तव्यात आहेत, तर ते 6.6%. ओके, सो अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत 10 वार्षिक वाढ जर विचारात घेतला, किती वाढ झाली 2001 ते 2011च्या दरम्यान, तर 34.3% वाढ आपल्याला या 10 वार्षिक वाढ झाल्याची या ठिकाणी या प्रवर्गा संदर्भाने दिसून येतो. त्यानंतर आहे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येतील जे काही साक्षरतेचे प्रमाण आहे ते 2001 मध्ये 71.9% होतं, तर ते 2011 मध्ये 76% झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, जर आपल्याला प्रश्न आला की अनुसूचित जाती प्रवर्गातील जी काही सध्या महाराष्ट्रातील साक्षरतेचे दर किती आहे, तर ते आहे 76%. त्यानंतर आहे सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला या प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या पुणे या शहरामध्ये पुणे या जिल्ह्यात दिसून येतो. तर सर्वात कमी असणारा जो जिल्हा आहे तो अकोला या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्येचा विचारात घेतला तर सर्वात अधिक लोकसंख्या आपल्याला पुणे या जिल्ह्यात दिसून येतो. तर प्रमाणानुसार म्हणजे एकूण जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार किती लोक हे शेड्यूल कास्ट प्रवर्गात मोडतात असा जर विचारात घेतला तर अकोला जिल्ह्यामध्ये ते सर्वाधिक प्रमाणात मोडणारे त्या ठिकाणी लोक आपल्याला दिसून येतात. लोकसंख्या त्या ठिकाणची प्रमाणानुसार जास्त आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. लोकसंख्येनुसार पुणेमध्ये सर्वाधिक लोक शेड्यूल कास्ट प्रवर्गातील आहेत, तर प्रमाणानुसार अकोला या जिल्ह्यामध्ये. प्रशासकीय विभागात विचार केला पुणे या प्रशासकीय विभागात सर्वाधिक लोकसंख्या दिसून येते. जवळपास 30.11 लक्ष किंवा 11 लाख इतकी लोकसंख्या दिसून येते. तर प्रमाणानुसार अमरावती. ओके, सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शेड्यूल कास्ट प्रवर्गातील सर्वात कमी लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यात आढळून येतो, तर नंदुरबार. जवळपास 47,985 इतकी लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार दिसून येते. तर प्रमाणानुसार देखील त्याच ठिकाणी त्याच जिल्ह्यामध्ये 2.91% एकूण लोकसंख्येच्या 2.91% इतकीच लोकसंख्या या प्रवर्गातील लोक त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो. ओके, सो त्यानंतर आहे प्रशासकीय विभागात सर्वात कमी कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला दिसून येतो, तर ती आहे नाशिक या. कारण हे शेड्यूल ट्राईब बहुल लोकसंख्या म्हणजे आदिवासी बहुल जिल्हा म्हणून किंवा आदिवासी बहुल प्रशासकीय विभाग म्हणून प्रसिद्ध आहे. सो या ठिकाणी शेड्यूल ट्राईबचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू शेड्यूल कास्ट. ओके, सो शेड्यूल कास्टमधील प्रवर्गातील जे काही लोकसंख्या आहे ते या ठिकाणी कमी दिसून येतो. साधारणतः 16.93 लाख इतकं दिसून येतो. तर प्रमाणानुसार विचार केला तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये कोकणची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येतील एकूण प्रमाणात विचार घेतला तर आपल्याला लक्षात येईल की 6.26% इतकीच जी लोकसंख्या आहे ते या प्रवर्गातील त्या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो आता पहिले 4 जिल्हे लक्षात ठेवू सुरुवातीचे आणि प्रमाणानुसार सुरुवातीचे 4 जिल्हे. ओके, प्रमाणानुसार आता कमी कुठल्या जास्त कुठल्याही आपण बघितलं फॅक्च्युअलमध्ये तितकं इम्पॉर्टंट नाही, पण प्रमाणानुसार कुठले सुरुवातीचे 4 जिल्हे आणि लोकसंख्येनुसार. तर या ठिकाणी बघितलेलं आहे की प्रमाणानुसार लोकसंख्येनुसार सर्वाधिक जो काही लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून येते तर पुणे
जवळपास 11.80 लाख. ओके, 11.80 लाख लोकसंख्या आपल्याला या पुणे जिल्ह्यात दिसून येते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नागपूर 8.67 लाख. त्यानंतर ठाणे 7.30 लाख. त्यानंतर आहे सोलापूर 6.49 लाख. ओके, सो असे 4 जिल्हे लक्षात ठेवा. पुणे, नागपूर, ठाणे आणि सोलापूर हे लोकसंख्येनुसार सर्वाधिक असल्याचे दिसून येतं. तर प्रमाणानुसार जर विचार केला की प्रमाणानुसार कुठल्या जिल्ह्यामध्ये शेड्यूल कास्ट प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या जास्त असल्याचे दिसून येतो. ते जर आपल्याला चढता क्रम किंवा उतरता क्रम लावायला जर विचारलं तर ते आपल्याला लावता यायला पाहिजे. ओके, सो अकोला जिल्ह्यामध्ये जे काही एकूण लोकसंख्येतील अकोला जिल्ह्यातील जी काही एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येपैकी 20.7% जी काही लोकसंख्या आहे ते या प्रवर्गातील आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे लातूर 19.7%. त्यानंतर आहे वाशिम जिल्ह्यामध्ये 19.17% एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आणि नांदेड 19.5% इतकी लोकसंख्या आपल्याला शेड्यूल कास्ट प्रवर्गातील असल्याचे दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी काही शेड्यूल कास्ट इन इंडिया अशा पद्धतीने एक GS स्कोर नावाचा UPSC कोचिंग आहे त्यांच्याकडून हे इन्फोग्राफिक्स या ठिकाणी घेतलेलं आहे, ते बघू शकता. तर भारताचा जर विचार केला तर एकूण लोकसंख्येतील भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 16.6% जे काही लोकसंख्येचं प्रमाण आहे ते शेड्यूल कास्ट प्रवर्गातील असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, सो लिटरसी रेट वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही नंतर बघू शकता. ओके, सो अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब जो काही प्रवर्ग आहे त्यातील लोकसंख्येचा जो एकंदरीत आकडेवारी आहे ती बघूयात. तर 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाची जी काही लोकसंख्या आहे ते 1.05 कोटी. ओके, 1.05 कोटी इतकी लोकसंख्या दिसून येते, जे आपल्या महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 9.35% इतकी लोकसंख्या आपल्या एकूण महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार ही प्रमाण दिसून येतं. ओके, म्हणजेच जी काही आपली महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या आहे त्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.35% जे लोकांचे प्रमाण आहे ते या अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत असं आपण म्हणू शकतो. अनुसूचित जमातींची जी काही संख्या आहे ती संख्या जर विचारात घेतलं तर किती जमातींना या कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर ते असे 77 जे जमाती आहेत, 77 कॅटेगरी किंवा या अनुसूचित जमातीच्या कॅटेगरीमध्ये 77 जातींचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, सो हे देखील फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. ओके, त्यानंतर आहे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येतील जो काही दशवार्षिक वाढ आहे तो 22.5% आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. 22.5% आणि या प्रवर्गातील साक्षरतेचा जो काही दर होता तो 2001 मध्ये 55.20% वरून ते आता 65.70% अशा पद्धतीने झाल्याचे दिसून येतो. ओके, 55.20% वरून 65.70% हे 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार या ठिकाणी दिसून येतो आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारे जे काही जिल्हा आहे तो नाशिक या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या दिसून येतो. तर प्रमाणानुसार जर विचार केला की एकूण लोकसंख्येतील प्रमाणानुसार सर्वाधिक प्रमाण असणारा जो काही लोकसंख्येचा जो जिल्हा आहे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तो आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, प्रशासकीय विभागात विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या कुठल्या प्रशासकीय विभागात दिसून येतात अनुसूचित जमाती प्रवर्गातील तर ते आहे नाशिक. जवळजवळ 43.36 लाख किंवा 36 लक्ष 43.36 लक्ष लोकसंख्या या नाशिक प्रशासकीय विभागात दिसून येतो आणि प्रमाणानुसार देखील या नाशिक विभागामध्ये दिसून येतो. एकूण महाराष्ट्रातील किंवा एकूण जे काही 6 प्रशासकीय विभाग आहेत त्या 6 प्रशासकीय विभागाचा विचार करता 23.34% इतका जो काही लोकसंख्येतील प्रमाण या नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो त्यानंतर आहे सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दिसून येतो. जर प्रश्न आला की अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्वात कमी लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे सिंधुदुर्ग. ओके, केवळ 6,976. ओके, 2011च्या जनगणनेनुसार केवळ 6,976 इतकंच जी लोकसंख्या आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येतो आणि प्रमाणानुसार विचार केला तर 0.65% हे सांगली
म्हणजे सांगलीचे जे एकूण लोकसंख्या जर विचार केला तर 1% कमी लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या त्या ठिकाणी दिसून येतो आहे. त्यानंतर प्रशासकीय विभागात सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी दिसून येतो 5.4 लाख आणि प्रमाणानुसार देखील या प्रशासकीय विभागात कमी किंवा कमतरता कमी या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने अनुसूचित जमाती संदर्भाने या ठिकाणी जे विधानांस्वरूपात जे आयोग प्रश्न विचारतो त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीने देखील हे परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण बघूयात की लोकसंख्येनुसार आणि त्यांच्या प्रमाणानुसार सर्वाधिक लोकसंख्या कुठं किंवा सर्वाधिक प्रमाण लोकसंख्येनुसार कुठं आपल्याला दिसून येतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये. तर नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसंख्येनुसार 15.64% म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर ठाणे 15.42 लाख. त्यानंतर आहे नंदुरबार 11.41 लाख आणि धुळे 6.47 लाख. अशा पद्धतीने लोकसंख्येनुसार सुरुवातीचे 3 जिल्हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नाशिक आहे, ठाणे आहे, नंदुरबार आणि धुळे. ओके, उत्तरेकडील महाराष्ट्रातील उत्तरेकडील जो काही विभाग आहे त्यामध्ये प्रामुख्याने यांचा जो काही अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या एकवटल्याची या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे नंदुरबारमध्ये सर्वात कमी प्रमाणानुसार, ओके, सर्वात कमी नाही तर प्रमाणानुसार सर्वाधिक लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यामध्ये या अनुसूचित जमाती प्रवर्गातील दिसून येतो. तर नंदुरबार या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील जी एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येपैकी 69.28% हे लोक या प्रवर्गातील असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे गडचिरोली 33.75% एकूण लोकसंख्येतील 33.75% लोक हे अनुसूचित प्रवर्गात मोडतात. त्यानंतर आहे धुळे 31.56%. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे नाशिक 25.62%. अशा पद्धतीने प्रमाणानुसार सर्वाधिक प्रमाणानुसार असणारी लोकसंख्येचा पहिला जिल्हा कुठला आहे तर नंदुरबार, दुसरा गडचिरोली, तिसरा धुळे आणि चौथा नाशिक. ओके, अशा पद्धतीने आपण अनुसूचित जमाती संदर्भात जे काही बेसिक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर काही या ठिकाणी शेड्यूल ट्राईब्स इन्फोग्राफ स्वरूपात दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ज्यामध्ये एकूण लोकसंख्येचा भारताचा जर विचार केला, ओके, भारताच्या अनुषंगाने हे दिलेलं आहे. तर भारतामध्ये 8.6% एकूण लोकसंख्येच्या 8.6% लोकसंख्या हे शेड्यूल ट्राईब प्रवर्गात मोडणारे आहेत. ओके, लिटरसी रेट या एरियामध्ये 59% आहे भारतातील. 957 जे काही सेक्स रेशो आहे, ओके, लिंग गुणोत्तर हे 957, 1000 पुरुषांमागे 957 हे सेक्स रेशो या ठिकाणी आपल्याला शेड्यूल ट्राईबच्या अनुषंगाने किंवा संदर्भाने या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, चाइल्ड सेक्स रेशो 957 आहे आणि जो काही ॲक्च्युअल सेक्स रेशो आहे म्हणजे जो काही लिंग गुणोत्तर आहे दर 1000 पुरुषामागे ते 990 असल्याचे दिसून येतो. सर्वाधिक पॉप्युलेशन कुठल्या पर्सेंटेजनुसार सर्वाधिक पॉप्युलेशन शेड्यूल ट्राईबच्या आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये. एकूण लोकसंख्येच्या 14.7% लोक हे मध्य प्रदेशात शेड्यूल ट्राईब प्रवर्गात मोडणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा. ओके, सो हे लक्षात ठेवा, हे आधी आपण डिस्कस केलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तरी देखील या ठिकाणी ते आपल्याला रिवाईज व्हावं या उद्देशाने मी हे इन्फोग्राफ या ठिकाणी टाकलेलं आहे. ओके, आता रेशो, ओके, रेशोनुसार किंवा जे काही एकूण लोकसंख्येतील किती प्रमाणानुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या दिसून येतो. तर जे काही लक्षद्वीपची जी एकूण लोकसंख्या आहे त्यातील 94.8% लोक हे या कॅटेगरीचे किंवा या प्रवर्गात मोडणारे आहेत. त्यानंतर मिझोराम 94.4%. त्यानंतर आहे नागालँड 86.5%. ओके, सो अशा पद्धतीने हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, कुठल्या राज्यामध्ये आपल्याला शेड्यूल ट्राईबचे जे लोकसंख्या आहे ते दिसून येत नाही तर पंजाब, हरियाणा, त्यानंतर आहे चंदीगड, त्यानंतर दिल्ली आणि पुडुचेरी. ओके, सो या 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये शेड्यूल ट्राईब संदर्भाने आपल्याला लोकसंख्या दिसून येत नाही. ओके, हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये जी लोकसंख्या टॉपिक आपण अभ्यासलेले त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की कुठल्या राज्यामध्ये शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब संदर्भाने लोकसंख्या आढळून येतो किंवा येत नाही. सो ते जर तुम्ही बघितलेलं असाल तर तुम्हाला या ठिकाणी ते रिवाईज झालं अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो आता एक जी काही आपली महाराष्ट्राची काही महाराष्ट्र डिपार्टमेंटची आदिवासी विभाग संदर्भाने जी काही वेबसाईट आहे या
विभागाची, त्या ठिकाणी तुम्ही जाल तर तुम्हाला लक्षात येईल की काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, आदिवासी संदर्भाने किंवा अनुसूचित जमातींची जी काही एकूण टक्केवारी किंवा कुठले जमातीचे जो प्रमाण आहे तो सर्वाधिक आढळतो त्या अनुषंगाने, तर 77 आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 77 जे काही जमातींची जी संख्या आहे ती 77 आहे. ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रामध्ये भिल या जमातीची दिसून येते 24.69 आणि वास्तव्याचे काही ठिकाण दिलेलं आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये दिसून येतं ते तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर महादेव कोळी, डोंगर कोळी, गोंड, माडिया, कोलम हे 15.39% म्हणजे पहिला जो आहे सर्वाधिक कोणत्या जमातीचे आदिवासी जमातीचे जे काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर ते आहे भिल्ल, ज्याला मावची असं देखील म्हटलं जातं 24. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे गोंड, माडिया आणि कोलाम. ओके, तिसऱ्या क्रमांकावर महादेव कोळी आणि बाकीचे या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, सो हे देखील तुम्ही रीड करू शकता. आता जो काही आदिवासी मंत्रालयाने किंवा आदिवासी विभागाने आदिम जमाती म्हणून महाराष्ट्रातील किंवा भारताचे काही आदिवासी मंत्रालय आहे सेंट्रल लेवलवर, त्यांनी आदिम जमाती म्हणून महाराष्ट्रातील कुठल्या कॅटेगरीला रिकग्नाइज केलेलं आहे तर ते आहे कातकरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे या ठिकाणी ते दिसून येतो. त्यानंतर आहे कोलम. ओके, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामध्ये विशेषतः यांचा आढळ आहे. त्यानंतर आहे माडिया गोंड. सो अशा पद्धतीने जे माडिया गोंड आपल्याला भामरागड, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या शहरामध्ये किंवा ते आसपासच्या परिसरामध्ये दिसून येतो. ओके, सो कातकरी, कोलम व माडिया गोंडचा समावेश, याच्यामध्ये भिल किंवा इतर जे गोंड आहेत त्यांचा समावेश होत नाही, हे लक्षात घ्या. ओके, जे गोंड जमाती वगैरे आहेत ते फक्त कातकरी, कोलम आणि माडिया गोंड. सो ऑलरेडी यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या पद्धतीने या ठिकाणी ते दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण एकंदरीतच महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या आधी बघितली या व्हिडिओच्या आधीच्या लेक्चरमध्ये. आता आपण महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या इत्थंभूत माहिती जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके, सो आपण अर्थशास्त्र आणि जी लोकसंख्या हे टॉपिक आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे आणि तितकंच महत्त्वाचं भूगोल या विषयाच्या अनुषंगाने देखील आहे. सो जे काही तुम्ही जेव्हा लोकसंख्या अभ्यासाल तर ते दोन्ही विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाल अशा पद्धतीने हे लेक्चर तयार करण्यात आलेलं आहे. ओके, सो त्याला आपण एकतर इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने या लोकसंख्येवर प्रश्न विचारला तर त्या अँगलने देखील आपण ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि जर आपल्याला भूगोलाच्या अँगलने जर प्रश्न विचारला तर त्या अँगलने देखील या ठिकाणी वेगवेगळ्या जमातींचा समावेश, त्यानंतर कुठल्या शेड्यूल कास्टचे प्रमाण किती आहे ह्या अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. सो जे काही अर्थशास्त्रातील आपण जे रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील बहुतांश जे काही आपण टॉपिक डिस्कस केलेले आहे किंवा ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध झाले ते बघूयात की कुठले टॉपिक झालेले आहे आणि कुठले आपल्याला अजून येणाऱ्या 10 मार्चपर्यंत आपण ते कंप्लीट करण्याचा मानस ठेवलेला आहे. ओके, सो चलनवाढ झालेला आहे ऑलरेडी. दारिद्र्याची संकल्पना आणि जी काही मोजमाप समिती आहे ते देखील आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर शाश्वत विकास हे टॉपिक देखील आपण कंप्लीट केलेलं आहे. त्याची वेगळी प्लेलिस्ट दिलेली आहे. ते तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला एकंदरीत अर्थशास्त्रामध्ये काय वाचायचे किंवा इतकंच जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर आहे पंचवार्षिक योजना देखील आपण सविस्तर बघितलेलं आहे, ज्यामध्ये नियोजन आयोग, नीती आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद हे देखील आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची विविध संकल्पना किंवा विविध मोजमाप पद्धती हे देखील आपण बघितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकसंख्या जनगणना, यामध्ये वृद्धी दर, लिंग गुणोत्तर, साक्षरता, नागरीकरण हे सविस्तर या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो आता आपल्याला मानव विकासासंदर्भात जे काही निर्देशांक आहे, त्यानंतर सर्वसमावेशक विकास, विशेषतः यामध्ये योजनांचा वगैरे समावेश होतो ते बघूयात. त्यानंतर जमीन सुधारणा संदर्भाने बघूयात आणि जे केंद्र सरकारचे विविध धोरण किंवा अभियान आहेत ओके ते बघूयात. आणि पायाभूत विकासासंदर्भात विशेषतः योजनांसंदर्भात आणि जे काही आर्थिक घडामोडी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा या 2 वर्षांमध्ये जे करंटमध्ये होते ते आपण बघूयात, जेणेकरून आपला जो एकंदरीत अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने जो अप्रोच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेत किमान 13 ते 14 प्रश्न आपल्याला बरोबर आणायचे या उद्देशाने मी हे रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे. होप सो त्याच पद्धतीने तुम्ही प्रतिसाद द्यावा. ओके, सो या ठिकाणी आता थांबूया. जर या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ते उपलब्ध करून देण्यात येईल. ओके, अजून काही तुम्हाला क्वेरीज असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये जे पर्सनल ID दिलेली आहे या ग्रुपवर ओके त्या ठिकाणी तुम्ही सजेशन वगैरे देऊ शकता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी शेअर करायच्या आहेत ते देखील तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. ओके, सो आपण काही ना काही त्यावर प्रक्रिया करूयात किंवा मार्ग काढूयात. ओके, सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.